हॅलो राधे. आता तू ग्रेट लीडरमधलं सावित्रीबाई फुलेचे 2 पॅरेग्राफ वाचलेस. ओके, आता आपण त्यातले डिफिकल्ट वर्ड्स बघूया. सगळ्यात पहिल्यांदा मी तुला ह्या कार्डबोर्डवरती, ह्या पत्रिकेवरती जे 13 शब्द दिलेले आहेत ते पॅरेग्राफमध्ये कुठे आहेत ते बघून पेन्सिलने तिथे अंडरलाईन करायचं आहे. ठीक आहे. आता मग ते अंडरलाईन करणं झालं तुझं की मग आपण एक एक शब्दाचा अर्थ बघूया. टुडे वी सी दॅट गर्ल्स गो टू स्कूल, कॉलेजेस अँड एक्सेल इन एव्हरी वॉक ऑफ लाईफ. आज आपण बघतो की मुली समाजामध्ये वेगवेगळ्या मोठमोठ्या पदांवर आहेत आणि प्रगती करतात. त्याचं मोठं उदाहरण तुमच्या शाळेचे सगळ्यात प्रभावी मिस कोण आहेत? भारती मॅडम. आणि कित्येक कलेक्टर आहेत, पोलीस आहेत, डॉक्टर्स आहेत, ज्या महिला आहेत. पण काही वर्षापूर्वी परिस्थिती अशी होती का? नव्हती. मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता. आज मुली ज्या प्रगती करत आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेत आहेत, पुढे जात आहेत, त्याच्यासाठी एक सुंदर शब्द आलेला आहे, ते म्हणजे एक्सेल. एक्सेल म्हणजे काय? एखाद्या क्षेत्रात, एखाद्या गोष्टीमध्ये आपण प्रगती करणे. तर ते वाक्यात कसं वापरलं आहे? टुडे वी सी दॅट गर्ल्स गो टू स्कूल, कॉलेजेस अँड एक्सेल इन एव्हरी वॉक ऑफ लाईफ. म्हणजे जीवनाच्या प्रत्येक ज्या काही घडामोडी होत आहेत त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ते पुढे जात आहेत. एक्सेल म्हणजे प्रगती करणे, पुढे जाणे. वॉक ऑफ लाईफ अलॉंग विथ मेन म्हणजे माणसांप्रमाणेच, पुरुषांप्रमाणेच ते पण पुढे जात आहेत. पुढे एक सुंदर वाक्य आहे, बट दिस वॉज नॉट ऑलवेज सो. असं जे चित्र आज दिसत आहे, भूतकाळात नेहमी असं चित्र नव्हतं. इन द पास्ट वुमेन अँड डाऊन ट्रॉडन सेक्शन्स. डाऊन ट्रॉडन म्हणजे दीनदलित सेक्शन्स. समाजामध्ये पूर्वीच्या काळी जातीभेद खूप होता. काही जातींच्या लोकांना दीनदलित म्हणून त्यांच्यावर अत्याचार केले जायचे. त्यांची अवस्था अतिशय दयनीय करून टाकलेली होती. त्यांना जर कोणी पाणी दिलं तर वेगळ्या पात्रात पाणी द्यायचं, त्यांच्या हाताचं कोणी जेवायचं नाही, त्यांच्या जवळ कोणी बसायचं नाही, त्यांना कोणी स्पर्श करायचा नाही, टच करायचं नाही. अशा पद्धतीचे अतिशय खराब असे नियम त्या काळामध्ये होते. तर अशा लोकांना काय म्हटलं जायचं? दीनदलित लोक. तर त्यांच्यासाठी शब्द आहे डाऊन ट्रॉडन. आणि त्यांची अवस्था कशी होती मग? दयनीय. दयनीयसाठी शब्द कोणता आला? मिझरेबल. चौथा शब्द होता मिझरेबल. आणि त्यांना शिक्षणाची परवानगी होती का? परवानगी नव्हती. दे वेअर नॉट अलाउड. तिथे कोणता शब्द आला? अलाव. अलाव करणे म्हणजे परवानगी देणे. आणि दे वेअर नॉट अलाउड म्हणजे त्यांना शिक्षणाची परवानगी नव्हती. तर आतापर्यंत आपण कोणते 4 शब्द बघितले राहते? 1 एक्सेल, प्रगती करणे. डाऊन ट्रॉडन म्हणजे दीनदलित लोक ज्यांना समाज त्रास द्यायचा. अलाव म्हणजे परवानगी देणे. मिझरेबल म्हणजे दयनीय. आता मग यांची जी अवस्था होती स्त्रियांची, त्यांना शिक्षण नव्हतं, दलितांना शिक्षण नव्हतं. मग ही अवस्था न्यायपूर्ण होती का? यांच्यासोबत न्याय होत होता का? नाही, अन्याय होत होता. जर न्यायासाठी शब्द कोणता आहे? जस्टिस. जस्टिस म्हणजे न्याय. इनजस्टिस म्हणजे अन्याय. आणि त्यांच्यासोबत भेदभाव होत होता का? भेदभाव म्हणजे काय? समजून घ्या, 5 मुलं बसली जेवायला आणि एकाला चॉकलेट दिलं आणि एकाला दिलं नाही, एकाला गुलाबजामुन दिले आणि एकाला दिले नाही. म्हणजे हे काय आहे? भेदभाव. भेदभावासाठी शब्द काय आहे? डिस्क्रिमिनेशन. डिस्क्रिमिनेशन. DISCRIMINATION 6वा शब्द आहे डिस्क्रिमिनेशन. मग आतापर्यंत आपण 2 शब्द बघितले, इनजस्टिस आणि डिस्क्रिमिनेशन. जे काही अन्याय होत होता त्यांच्यावर, यांच्याशी संबंधित. इनजस्टिस म्हणजे अन्याय, डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव. आणि मग ह्या भेदभावाला विरोध म्हणून सर्वप्रथम सावित्रीबाई फुले आणि त्यांचे पती थोर ज्योतिबाराव फुले यांनी दलितांच्या आणि मुलींच्या शिक्षणासाठी शाळाची सुरुवात केली. ही कधी केली? 1848. 1848 या साली. म्हणजे तोपर्यंत मुलींना, महिलांना, दलितांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. मग त्यांनी जी शाळा सुरू केली त्याला लोकांचा सपोर्ट होता का? नाही. जे लोक त्याला विरोध करायचे त्यांनी फुलेंनासुद्धा विरोध केला. जेव्हा मुलींना शिक्षणाची सुद्धा परवानगी नव्हती तेव्हा मुलींच्या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले ह्या शिकवायला जायच्या. मग विचार करा, समाजाने त्याला किती त्रास दिला असेल. तर समाजातले लोक त्यांना दगड फेकायचे, त्यांच्यावर चिखल फेकायचे. आता समाजसाठी एक सुंदर शब्द आला आहे सोशल. सोशल म्हणजे सामाजिक.
आता हा जो गरिबावर महिलावर अन्याय झाला तो अन्याय कुणी केला? समाजातल्या लोकांनी. मग त्याच्यासाठी शब्द काय राहील? सामाजिक अन्याय. त्याला काय म्हणायचं? सोशल इनजस्टिस. हा भेदभाव कुणी केला? समाजातल्या लोकांनी केला. तर हा डिस्क्रिमिनेशन कुणी केला? सामाजिक लोकांनी केला. म्हणून याला म्हणायचं सोशल इनजस्टिस. मग शाळा सुरू केल्यावर त्याला विरोध कुणी केला? समाजातल्या लोकांनी. म्हणून ह्याला म्हणायचं सोशल अपोजिशन. असे 3 सुंदर शब्द आलेत. सोशल इनजस्टिस सामाजिक अन्याय, सोशल डिस्क्रिमिनेशन सामाजिक भेदभाव, सोशल अपोजिशन समाजाचा विरोध. मग ह्या महिलांसाठी आणि दलितांसाठी शाळा सुरू करणाऱ्यांमध्ये अग्रगण्य सगळ्यात पुढे अतिमहत्त्वाचे कोण होते? तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. तर मग अग्रगण्य सगळ्यात पुढे अतिमहत्त्वाचे याच्यासाठी एक शब्द आला आहे सुंदर. कोणता? फोरमोस्ट. तिथे शब्द वाक्य सांगतो फोरमोस्ट अमॉंग देम. त्याच्या आधीचं वाक्य बघ. दिस वॉज अ ग्रेट सोशल इनजस्टिस. सोशल रिफॉर्मर्स fought against this injustice and discrimination. सोशल रिफॉर्मर्स म्हणजे सुधारक. सोशल म्हणजे आताच पाहिला आपण सामाजिक. सोशल रिफॉर्मर्स म्हणजे समाज सुधारक. मी लिहिलेला नाही हा शब्द, लक्षात ठेव. सोशल रिफॉर्मर्स म्हणजे समाज सुधारक. मग हा जो अन्याय होत होता याच्या विरोधात समाज सुधारकांनी लढा दिला आणि हा अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न केला. मग याच्यामध्ये सगळ्यात पुढे अग्रगण्य अतिमहत्त्वाचे कोण होते? तर महात्मा ज्योतिबा फुले. तर हे अग्रगण्यसाठी शब्द आहे फोरमोस्ट अमॉंग देम वेअर महात्मा ज्योतिराव फुले अँड हिज वाईफ सावित्रीबाई फुले. मग असं करताना त्यांचा मार्ग काय सहज होता? नाही. खूप अडथळे त्यांच्या मार्गामध्ये समाजाने निर्माण केले. तर अडथळ्यांसाठी शब्द आहे ऑब्स्टॅकल्स. त्याच्यासाठी शब्द काय आहे? ऑब्स्टॅकल्स. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये 5व्या ओळीमध्ये हा शब्द आहे. टू स्टॉप हर. सावित्रीबाई फुले शाळेत जाऊन जे शिकवत होत्या त्यांना थांबवण्यासाठी टू स्टॉप हर पीपल क्रिएटेड मेनी ऑब्स्टॅकल्स इन हर पाथ. त्यांच्या मार्गामध्ये खूप अडचणी निर्माण केल्या लोकांनी. त्यांच्यावर चिखलफेक केली, त्यांच्यावर दगडफेक केली. पण त्यांचं हे जे कार्य होतं, त्यांचा हे जो हेतू होता तो काय होता? खूप उत्कृष्ट हेतू, समाजासाठी खूप चांगला हेतू होता. तर त्याच्यासाठी काय म्हणायचं? मराठीमध्ये उदात्त धोरण म्हणजे सगळ्यांच्या कल्याणाचं, सगळ्यांच्या फायद्याचं. त्याच्यासाठी काय शब्द आहे? नोबल कॉज. नोबल कॉज म्हणजे उदात्त धोरण. ह्या त्यांच्या उदात्त धोरणाला खूप सारे ऑब्स्टॅकल्स समाजाने क्रिएट केले, पण त्या डगमगल्या नाही. कोणत्याही अडचणींना त्यांनी घाबरले नाहीत. सर्व अडचणींवर मात करून त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेऊन त्यांच्या शाळा चालवल्या. तर त्यांनी जे डगमगले नाही त्याच्यासाठी सुंदर शब्द आहे वॅवर. WAVER. वॅवर म्हणजे काय? डगमगणे. एखादी गोष्ट करताना जर आपण घाबरून मागे येतो, खूप सारं होमवर्क दिलं, यू विल वॅवर. घाबरायचं नाही. किती होमवर्क राहू दे, मी घंट्यात करतो म्हणायचं. वॅवर म्हणजे डगमगणे. तर त्या ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले डगमगले का? दे डिड नॉट वॅवर टू एनी ऑब्स्टॅकल्स. आणि त्यांनी सोडलं नाही. दे डिडंट गिव अप म्हणजे काय? सोडून देणे. पण त्यांनी सोडलं नाही म्हणून त्याच्या मागे डिड नॉट आले. शी डिड नॉट गिव अप हर नोबेल कॉज. त्यांनी त्यांचं उदात्त धोरण सोडलं नाही. हर नोबिलिटी अँड करेज. त्यांचं जे धैर्य होतं, करेज म्हणजे धैर्य, नोबिलिटी म्हणजे त्यांची थोरवी. हे जे काही थोर काम करणारे लोक होते त्यांच्यातला जो तो गुण आहे त्याला म्हणायचं नोबिलिटी. त्यांच्यामध्ये गुण कोणता आहे? नोबलनेसचा. ते आहेत नोबल. मग तो नोबल गुण धारण करणारे लोक कोण आहेत? त्यांच्या गुणाला काय म्हणायचं? नोबिलिटी. त्यांचा हा जो गुण नोबिलिटीचा आणि करेजचा होता तो आजसुद्धा सगळ्या माणसांना, स्त्रियांना आणि पुरुषांना सारखेपणाने प्रेरणा देणारा आहे. कसा आहे? प्रेरणा देणारा आहे, मार्गदर्शन करणारा आहे. शी डिड नॉट गिव अप हर नोबल कॉज. हर नोबिलिटी अँड करेज विल ऑलवेज गाईड मेन अँड वुमेन अलाइक इन द कोर्स ऑफ देअर लाईफ अँड करिअर. आता मी हे जे सांगितलेले आहेत शब्द सगळे एकदा ऐकल्यानंतर ह्या शब्दांना तू आता अर्थासहित रीड करणार आहेस आणि मग रात्री आल्यानंतर आपण याचे अर्थ परत एकदा डिस्कस करूया आणि उद्या याच्यावरचे प्रश्न उत्तर सोडवायचे. ओके राधे, बाय बाय.